नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये 60 जागांसाठी भरती निघालेली आहे। नेमकी कोणत्या पदासाठी भरती निघालेली आहे व या पदाकरता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयाची अट काय दिलेली आहे, नोकरीचे ठिकाण कोठे असणार आहे, फी किती असणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती बघण्याआधी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशा प्रकारची महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पदाचं नाव आहे डेप्युटी मॅनेजर टेक्निकल। या पदाच्या एकूण 60 जागांसाठी भरती निघालेली आहे। अनरिझर्व यांच्याकरता 31 जागा आहेत, SC साठी 9 जागा आहेत, ST साठी 5 जागा आहेत, OBC साठी 11 जागा आहेत, EWS यांच्यासाठी 4 जागा आहेत। अशा एकूण 60 जागांसाठी भरती निघालेली आहे। या पदाकरता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे। सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी सोबतच UPSC द्वारे आयोजित भारतीय अभियांत्रिकी सेवा ES परीक्षा सिव्हिल 2023 मध्ये अंतिम गुणवत्तेच्या आधारावर थेट भरती, लेखी चाचणी आणि व्यक्तिमत्व चाचणी। नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर असणार आहे। या ठिकाणी या पदाकरता वयाची अट सुद्धा देण्यात आलेली आहे। 15 फेब्रुवारी 2024 रोजी उमेदवाराचं वय हे 30 वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे। सोबतच SC ST प्रवर्गातील उमेदवारांकरता 5 वर्षाची सूट असणार आहे। OBC प्रवर्गातील उमेदवारांकरता 3 वर्षाची सूट असणार आहे। या पदाकरता फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 दिलेली आहे। त्याआधी आपण आपला ऑनलाईन फॉर्म भरून द्यायचा आहे। तुम्हाला जर या जाहिरातीची अजून सविस्तर माहिती हवी असेल तर या जाहिरातीची PDF तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तिथे जाऊन PDF तुम्ही डाउनलोड करू शकता। तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका। तसेच अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।